मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनामिकाच्या पायगुणामुळेच आता इकडे ऋषी आणि कमळीची जवळीक वाढलेली असते आणि जेव्हा ऋषी आणि कमळीची जवळीक वाढते त्याच वेळेला आता इकडे जे 17 वर्षापासूनचं रहस्य इथे सर्वांपासून लपवून ठेवलेलं होतं आणि जी गौरी कमळीच्या काळजीपोटी मुंबई शहरामध्ये आली होती तीच गौरी आता इकडे अनिकाच्या असं अचानकच येण्यामुळे आता इकडे त्या दोघी जणी समोरासमोर येणार असतात. मायलेकींची भेटसुद्धा इथे होणार असते. ह्या सर्व गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्यात, पाहायच्यात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की आता एका नवीन सदस्याची मालिकेमध्ये धमाकेदार अशी एंट्री झालेली आहे आणि ती सदस्य असते ती म्हणजेच की अनामिका. आता ही अनामिका कमळीने चॉईस केलेली असते ती म्हणजेच की ऋषीसाठी आणि तीच आता इकडे म्युझिकची टीचरसुद्धा असते आणि म्युझिकची टीचर असल्या कारणाने आता ऋषीच्या खूपच जवळ जाण्याचा ती प्रयत्न करते. आता ती म्हणत असते, ह्या कॉलेजमध्ये मी नवीन तर आहेच, पण तुमचा थेट संबंध माझ्यासाठी सुद्धा येणार आहे. म्हणजे मी म्युझिकची टीचर आहे आणि सोबतच मी लग्नासाठी एक मुलगा सुद्धा शोधत आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा ऋषी म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं. त्यावर अनामिका म्हणत असते, म्हणजे काय आहे ना, मला तुमचं स्थळ चालून आलं आहे. मग तुमच्या आईनं मला आज घरी बोलवलं आहे. तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन जाणार नाही आहात का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला ऋषी म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते. त्याच वेळेला अनामिका आता त्याचा हात हातामध्ये धरते आणि त्याचा हात हातामध्ये धरल्यानंतर लगेचच ती त्याला ओढतच तिकडे घेऊन जाण्याचा तो प्रयत्न करत असते आणि तेव्हा ऋषी आता इकडे तिच्यासोबत जातो तर ती आता त्याच्याच घरी त्याला घेऊन गेलेली असते आणि जेव्हा ती त्याला त्याच्या घरी घेऊन जाते त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे नयनतारा समोर असते. नयनताराला तो विचारत असतो की हे सर्व काय आहे? तेव्हा नयनतारा म्हणत असते, अरे सर्व काय आहे म्हणजे हीच तर मुलगी आहे, हिच्यासोबतच मी तुझं लग्न ठरवलं आहे आणि हिलाच तर तू पसंत केला आहेस ना. तेव्हा तो म्हणत असतो, अगं आई असं काय म्हणतेस? हे बघ असं काही मी केलेलं नाही. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, अरे असं बोलायचं नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने झालेल्या आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आता इकडे अनामिका म्हणत असते, तू इथे कशी आहेस कमळी? तेव्हा कमळी म्हणत असते, मी इकडे ना ऋषी सरांकडे क्लास घेतात ते माझे आणि त्यामुळे मी शिकवणीसाठी आलेली आहे. तेव्हा ती म्हणत असते, मला ना तुला भेटायची फार इच्छा होती. बरं झालं तुझी आणि माझी भेट झाली आहे. असं म्हणताक्षणी आता इकडे गौरीने ह्या सर्वांचा आवाज ऐकलेला असतो आणि गौरीने सर्वांचा आवाज ऐकल्यानंतर गौरी म्हणत असते, आता ही पोरगी इकडे ऋषीबाबांच्या आयुष्यात आली आहे. माझ्या ऋषीला तर इकडे कोण इथे आहे ते म्हणजेच की इकडे ऋषी सरांना फक्त आणि फक्त माझी कमळी आवडते. मग आता ही मुलगी अशा पद्धतीने इथे आलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं काय आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा आता मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी केलं पाहिजे असं सुद्धा इकडे ती विचार करत असते. तर आता आपण पाहतो की अनामिका आणि त्याचबरोबर कमळी ह्या दोघींचीही इथे ओळख असते आणि त्याचबरोबर आता नयनतारा म्हणत असते, अगं कमळे तू अशी इथे उभी का आहेस? हे बघ तू एक काम कर ना. तेव्हा ती म्हणत असते, काय आणि कोणतं काम करू? अगं वेडी आहेस का? आता अनामिका ही ऋषीची होणारी बायको आहे, मग तू त्याला हे सगळं घर दाखवणार नाही आहेस का? त्याच वेळेला ती म्हणत असते, घर आणि कोणतं आणि कसलं घर दाखवू? त्यावर ती म्हणत असते, अगं आता ती ह्या घरची होणारी सून आहे, मग त्याला हे सगळं घर तू दाखवायला हवंस ना. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला ती म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मी इकडे त्यांना ते सगळं काही घर वगैरे जे आहे ना ते दाखवते, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आणि त्याच वेळेला गौरी आता किचनमध्ये काम करत असते आणि गौरी किचनमध्ये काम करत असताना ती म्हणत असते, खरं तर माझ्या लेकीचा आणि त्याचबरोबर ऋषीबाबांचा इथे जोडा किती छान दिसत आहे. मग काही जरी झालं ना तरीसुद्धा हे दोघेच जण एकत्र असले पाहिजेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता कमळी इथे अनामिकाला सगळं घर दाखवण्यासाठी ऋषीच्या खोलीपर्यंत घेऊन जाते.
त्याच वेळेला नयनतारा आता गौरीकडे येते आणि नयनतारा गौरीकडे आल्यानंतर ती म्हणत असते, हे बघ इथे साधना मावशी मी काय म्हणते ते तुम्ही नीट ऐका. त्याच वेळेला त्या म्हणत असतात, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? हे बघा आता इकडे आपल्या ऋषीचं लग्न ठरलं आहे आणि ते म्हणजेच की इथे अनामिकाशी, आणि त्यामुळे त्याला काय हवं नको त्याचबरोबर इकडे सगळी काही खातिरदारी तुम्ही करायची आहे. सरबत तर पाठवलेलंच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता त्यांच्या नाश्त्याचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बघायच्या आहेत, असं सुद्धा आता इकडे ती सांगत असते. तेव्हा आता गौरी म्हणत असते मनातच, आता इकडे मॅडमने तर मला ह्या सर्व गोष्टी सांगितल्यात, पण मी वरती कसं जाणार आहे मला कळतच नाही. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे ऋषीबाबांसोबत कमळी आहे. जर मी तिथे गेले तर खूपच मोठा प्रॉब्लेम सुद्धा इकडे होऊ शकतो. मग मी हे सगळं कसं काय करणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण इकडे पाहतो की आता लगेचच गौरी इकडे तिचं म्हणणं काही केल्या टाळत नाही आणि त्यामुळे लगेच आता ती इकडे नाश्ता घेऊन जाते. आता नाश्ता घेऊन जात असताना आपण पाहतो की इकडे ऋषीला सरबत पित असताना ठसका लागतो आणि त्याच वेळेला कमळी आता त्याच्या पाठीवरून हात फिरवते. पण तिथे बाजूला अनामिका उभी असते. अनामिकाला पाहिल्यानंतर गौरीला फारच राग येत असतो. आता ऋषी थोडासा बरा असतो, पण अनामिका म्हणत असते, अगं असू दे ना, मी बघते त्याला. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही ठीक आहे तुम्ही बघा ना. त्यावर ऋषी म्हणत असतो, नाही नाही इट्स ओके, कमळी आहे ना, मग कमळी काही सगळं काही करेल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे गौरीला सुद्धा धक्का बसतो. आता लगेचच गौरी इकडे म्हणत असते, तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही त्रास तर झाला नाहीये ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला ऋषी म्हणत असतो, नाही नाही मला कसलाही त्रास नाही झाला. पण जेव्हा कमळी इकडे तिच्या आईला समोर गौरीला पाहते तेव्हा मात्र तिला खूपच मोठा धक्का बसतो. ती आता एका गोष्टीचा विचार करते, हे सगळं काही काय आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इथे व्हायला नकोयत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता आपण पाहतो की इकडे कमळीचं लक्ष समोर जातं आणि कमळीचं लक्ष समोर गेल्यानंतर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, आई तू इथे, असं म्हटल्याबरोबर लगेचच आता आपण पाहतो की ती सुद्धा म्हणत असते, नाही नाही मी इथे आहे, पण पण अगं आई तू इथे. त्यावर लगेच ऋषी म्हणत असतो, आई तू इथे म्हणजे? कमळी खरं खरं सांग, हा सगळा काय प्रकार आहे? त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही काही नाही, हे बघ कमळी माझ्यापासून तू काही लपू शकत नाहीयेस, खरं खरं सांग काय आहे? त्याच वेळेला ती म्हणत असते, नाही नाही तसं काहीच नाहीये, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे बघ कमळे, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये, काय झालंय सांग. त्यावर आता लगेचच गौरी म्हणत असते, नाही नाही तसं काही नाहीये, खरं सांगू का, ह्या खरं तर माझ्या आई आहेत. काय तुझी आई? आणि ह्या तर साधना मावशी आहेत ना. त्याच वेळेला ती म्हणत असते, नाही नाही ऋषी बाबा, कमळी बरोबर बोलते, मी तिची आई आहे. आणि त्यानंतर हा सगळा काही गोंधळ, हा सगळा काही तिढा आता इकडे गौरी त्याचबरोबर कमळी आणि ऋषी ह्या तिघांमध्ये सुटलेला असतो. आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा इथे जी काही कमळी आणि गौरी ह्या समोरासमोर आलेल्या असतात. प्रेक्षकांनो, तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओच्या रूपात एपिसोड पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलाय, त्या नंबरवर ₹1 पाठवायचा आहे आणि झीचे, स्टारचे किंवा कलरचे कोणतेही एपिसोड 3 तुम्हाला ₹1 पाहायला मिळणार आहेत. तर पाहत रहा कमळी. भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.